प्रयत्नांना यश मिळवण्याकरिता असे खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत की जिथे तुम्ही तुमचे क्रीडा कौशल्य दाखवू शकता। सध्या चालू असलेल्या मॅच मध्ये खूप सारा मोठा टोटल जोडला गेला। टोटल 111 धावा बनवल्यात आणि विजयाकरिता 112 धावांची गरज आहे। 5 षटकांची मॅच, इंडिव्हिज्युअल हायेस्ट स्कोर तुम्हाला पाहायला मिळाला राहुलच्या माध्यमातून। आणि या सीझन मध्ये राहुलच्या नावावरती आतापर्यंत टोटल 15 ते 16 मॅन ऑफ दी सिरीजचे पारितोषिक आणि बेनापट्टी वसई संघाने या सीझन मध्ये कमीत कमी 27 ते 28 स्पर्धेमध्ये आपला अव्वल दर्जाचा खेळ दाखवलाय आणि तिकडे 27 ते 28 टुर्नामेंट्स मध्ये त्यांनी पारितोषिक मिळवण्याचं काम केलंय। आणि असा हा संघ सध्या या स्पर्धेमध्ये देखील आपला खेळ गाजवताना पाहायला मिळतात। गोलंदाजीवरती बॉल तयार, अनिकेत षटक क्रमांक पहिला घेऊन स्ट्रायकर एंड वर वेदांत। पहिला बॉल, पहिलाच बॉल, खूप जास्त वेग आहे या गोलंदाजाकडे आणि बॉल निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। डॉटच्या स्वरूपात निर्धाव चेंडू आलाय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव आपण पाहतोय 0 आकड्यावरती। होऊ शकतं असं नाहीये की 113 धावा होणार नाही, पण त्यासाठी तुम्हाला राहुल सारखी बॅटिंग करावी लागेल, तशाच प्रकारे तुम्हाला बरसावं लागेल। बॉल तयार, आणखी एक चांगला बॉल आहे, ऑप्शनचा बाहेर ठेवला, टप्पा थोडा पाठीमागे आणि तिकडनं जर बघितलं गेलं तर चेंडू सरळ विसावतोय जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल आहे, लगातारचे 2 निर्धाव चेंडू फेकलेत। दहिसर संघाचं इथे आगमन झालेलं आहे, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला संघ पाहायला मिळेल मीरा रोड। सो मीरा रोड संघाला देखील विनंती करेन की आपण देखील या। इथे पहा पूल करायचं होतं, टॉप एज लागली, उंचीवरती बॉल आहे आणि त्यानंतर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये कॅच ड्रॉप केली आहे, जीवनदान मिळालं एक आणि त्यानंतर एक धाव फलकावरती बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव जाऊन पोहोचली गेली। टोटल 1 या आकड्यावरती खातं उघडलं गेलंय। आता चेंडूंचा खेळ समाप्त झाला 3 आतापर्यंत। या आधी राहुलची कॅच सोडलेली ती खूप महागडी ठरली आहे आणि आता जर बघितलं तर वेदांची कॅच ड्रॉप केली आहे, त्यामुळे वेदांत देखील इकडनं महागडी ठरेल का। बॉल तयार, लेन थोडी पाठी ठेवलेली, ओळखलं होतं, बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेला खेळलेत आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे। या डावातील येतोय पहिला चौकार। चौकार आला आणि त्याच्या मदतीनं आतापर्यंत धावा फलकावरती आपण पाहतोय 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला। पहिलं षटक मार्गस्थ आहे, उडवलं, यावेळेस उंचीवरती बॉल आहे, डिस्टन्स देखील आहे, लांबी आणि उंची आणि धावा 6, षटकार। सात जणी बायान आई माझी पहिले मानाची। धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 11 आकड्यावरती। शेवटचा अंतिम बॉल आहे, एक कॅच सुटली आहे, पण आता जर बघितलं गेलं तर संदीपच्या बॅटमधनं हे 2 मोठे फटके पाहायला मिळाले। लास्ट डिलिव्हरी, शेवटचा अंतिम बॉल, तो देखील जाईल, जशास तसं उत्तर देतीये, लढेंगे और लड़के दिखाएंगे हे सांगताना हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे। धावा 6 आल्या आणि षटकाराच्या मदतीनं या षटकात टोटल 17 धावा विदाउट लॉस। चांगली सुरुवात झाली असं म्हणावं लागेल।
बॉलिंगचा जर विचार केला तर मुर्धा स्पोर्ट्स ज्यावेळेस गोलंदाजी करायला आली होती पहिल्या षटकामध्ये बघा हर्षच्या अगेन्स्ट 26 धावा महागड्या ठरल्या. कुशलने जेव्हा दुसरं षटक हाताळलं तेव्हा कुशलच्या अगेन्स्ट 13 धावा 1 विकेट चांगली गोलंदाजी केली होती. मंथनने कौतुक करावं लागेल कारण की दोन्ही मॅचमध्ये मंथनने चांगली गोलंदाजी केली आहे आणि इथे देखील मंथनने 12 धावा दिल्या होत्या. पण कुशल जेव्हा पुन्हा एकदा आपल्या स्पेलचं दुसरं षटक हाताळण्याकरिता आले तेव्हा 29 आणि भुवनेशच्या अगेन्स्ट टोटल 31 धावा आल्या आणि त्याचाच मदतीनं आतापर्यंत धाव फलकावरती धावा खूप जास्त आहेत. आता पहिल्या षटकात 17 आल्यात गोलंदाजीवरती राहुल. या मॅचचा हिरो स्मॅश केले बॉलला आणि बॉल चाललाय बॉन्ड लाईनच्या पलीकडे. षटकार 6. आणि षटकाराच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 23 आकड्यावर. बॅक ऑफ द हँड स्लोवा चेंडू होता. अक्रॉस हँड खेळले गेलेत आणि त्यानंतर बॅकवर ऑफ द स्क्वेअर लेगला बॉल आहे. फेकी करेपर्यंत 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 25 आकड्यावर जाऊन पोहोचल्या गेल्या. 113 धावांचं टोटल सध्या रनचेस 113चा आपण पाहतोय. 100+ धावा जोडल्या गेल्या ज्यामध्ये राहुलचा जर विचार केला तर त्याने टोटल 80+ धावा इंडिव्हिज्युअली बनवलेल्या. पुन्हा एकदा स्लोवा बॉल होता. यावेळेस पंचांचा इशारा येतो की लाईन मध्ये थोडेसे चेंजेस करावे लागतील गोलंदाजाला. वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव येते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव 1 ने वाढेल. धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 26 आकड्यावर. रॉयल स्टर्नर्स मीरा रोड इन ऍक्शन तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये जरूर दिसतील. फुल टॉस केला आणि फुल टोल बॉल वसूल केला जाईल. हा देखील बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावा. जशास तशी मॅच चालू आहे. एकही विकेट न गमावताना आतापर्यंत षटक क्रमांक 2 मधले 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 32 धावा आहेत फलकावर. खाली राहिला यावेळेस बॉल. सबमरीन डिलिव्हरी पण पंच इंटरेस्टेड आहे तिकडे. पंचांचा इशारा येतोय की वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव असेल. इंटेन्शन तर चांगलं होतं गोलंदाजाचं कारण की मोठा फटका आलेला. मिडल करतोय बॅटला चांगल्या पद्धतीने त्यामुळे बॅटचा रडार पासून दूर ठेवायचा प्रयत्न आहे आणि त्याचाच मुळे वाईट बॉल आला. आता आतमध्ये टाकायचा प्रयत्न केलेला. बॅटची हलकीशी कडा लागली आहे. कवच क्षेत्ररक्षक इनफिल्डला थोडी मिसफिल्ड करतील चुकी करतील पण बॅकअप तिकडे दिलं गेलंय आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतायत. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 34-34. 4 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झाला. मीरा रोड संघ आणि गावदेवी स्पोर्ट्स दहिसर यानंतर तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळतील जे पहिल्या सत्रातली मॅच असेल आणि त्यानंतर तुम्हाला ब्रह्मांड संघाच्या अगेन्स्ट निव्या स्पोर्ट्स खारबाऊ संघ देखील पाहायला मिळेल. फ्लायटेड बॉल होता. फ्लायटेड चेंडू होता. अपील तर केली जरूर तिकडे पण बॉल निघून गेलाय सरळ लॉंग सब बॉन्ड लाईनच्या बाहेर. धावा येतील लेग बाईच्या स्वरूपात 4. आणि चौकाराच्या मदतीनं 38 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्यात. अच्छा आतापर्यंत जशाच तशी चालू आहे पण एक प्रश्नचिन्ह जरूर असेल की भुवनेशचं 31 धावांवालं षटक आणि कुशलचं 29 धावांवालं षटक हे बॅक करतील का? तिकडे तशा प्रकारची बॅटिंग होईल का? समोर खेळायचं आहे. हेलिकॉप्टर शॉट खेळलेत आणि अगदी समोरच्या स्क्रीन वरती बॉल जाऊन आदळतोय. आणखी एक षटकार. मी तर म्हणेन की प्रेक्षकांकरिता ही पैसा वसूल मॅच आहे. वसई विरार मध्ये पाटलाचं नाव गाजतय या जोरात. वसई विरार मध्ये
जावा आला या षटकामध्ये आणि त्याच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय टोटल 44 आकड्यावरती. अनिकेत आलेत आता षटक क्रमांक 3 घेऊन. पण एक चांगलं षटक जर इथून हाताळलं गेलं ज्यामध्ये 8 ते 9 धावा जरी दिल्या तर मग संपूर्ण मॅच फिरताना दिसेल. प्रत्येक षटकामध्ये धावा बनवण्याच वेगानेच बनवायचे आहेत. 44 धावा आहेत. इक्वेशन कळवतो तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इथे पहा पुन्हा एकदा पुल केलाय. उंची आहे, लांबी आहे, धावा मिळती 6 आणि कॅच सोडली आधी होती आणि त्याचाच रिझल्ट आता बॅट मधनं पाहायला मिळतोय. येतोय षटकार. बघा 50 धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. आणखी 17 चेंडू आणि 63 धावा बनवायच्या आहेत. 17 मध्ये 63 बनवायचे आहेत आणि अशा प्रकारे येत राहिला तर जरूर बनतील. ओहो पुन्हा एक अजून एक धमाका. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. बॅक टू बॅक दुसरा 6. आमचा कुणाल पाटील आला 399 नंबर वाला. जरूर आमचे गुणलेखक देखील म्हणतात की नथिंग इज इम्पॉसिबल व्हेन यू कॅन डू. तुम्ही जर करू शकता तर मग क्रिकेट विश्वामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटमध्ये सेफ टोटल नाहीये कोणताच. आणि याआधी उल्लेख केला होता की असं नाहीये की 113 धावांचं टार्गेट बनवू शकत नाही. जर तशाच प्रकारे बॅटिंग झाली जशी राहुल, करण आणि विशालने केली होती तर जरूर धावा बनवू शकतील. 2 आलेत. बॅटची कडा लागली आणि तिसरा चौकार येईल आणि पहिला 3 चेंडू मध्ये धावा 16 आल्या आणि टोटल धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 60 या आकड्यावरती. जर हा रनचेस कंप्लीट केला तर असं म्हणावं लागेल की कदाचित या टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात डिफिकल्ट रनचेस कंप्लीट करण्याकरिता मग संघ अग्रेसर असेल. 113 धावांचं टोटल आहे. 5 षटकांची मॅच पाहतोय आणि ते देखील इथे सेफ दिसत नाही. ओ पुन्हा उडवलाय पण यावेळेस उंची जास्त आहे. डिस्टन्स इतकं कव्हर नाही केलं. गोलंदाज स्वतः पोहोचले. पंचांचा इशारा पहा नो आहे आणि त्याच्यावरती धावा 2 मिळाल्यात. 9+2 टोटल 3 आणि 3 धावांच्या मदतीने आता धाव फलकावरती धावा वाढतायत, जाऊन पोहोचतायत 63 आकड्यावरती. आणि येणारा पुढचा बॉल जो आहे तो अनिकेतचा असेल फ्री हिटचा. ओव्हरस्टेपिंग आय थिंक सो नो बॉल असावा हा. आउट ऑफ द पिच. तिसरं षटक चालू आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 63 धावा. 25+ ची सरासरी सध्या गाठतायत. स्लोवा बॉल होता, स्लोवा चेंडू होता पण यावेळेस अडवलंय. एक चांगली गोष्ट केली क्षेत्ररक्षकाने की बॉल पकडण्याच्या ऐवजी बॉलला आतमध्ये पुश केलं जेणेकरून आतमध्ये राहील बॉल आणि त्याच्या मदतीने 1 धाव आली. फ्री हिटचा बॉल वरती तितका बेनिफिट नाही घेऊ शकले आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत. 64 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 64 धावा. 5वा बॉल, 5वा चेंडू आहे. इथे पहा समोर टाकण्याचा प्रयत्न करा. खरं तर ड्राईव्ह करायचं होतं बॅटरला पण जसं ऑप्शनचा बाहेर बॉल पाहिला शफल तर केलं नव्हतं. चेंडूची लेंथ मेरिट जी आहे तिथपर्यंत पोहोचले नव्हते आणि त्याचाच मुळे बॅट फेकली होती बॉलवरती. आणि अशा प्रकारे तुम्ही जेव्हा बॅट फेकता चेंडूवरती तेव्हा एजेस लागण्याची भीती देखील असते. पण आता इथे एक तर धाव कंप्लीट केली गेली आहे आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 65 आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल. स्ट्रायकर एंड वरती वेदांत. चांगली बॅटिंग केली वेदांतने. सोडू दिलाय. ठाऊक होतं की लेग स्टंपचा खूप जास्त बाहेर बॉल आहे आणि त्याचाच मदतीनं वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव देखील वाढते. 66 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. 66 रन्स ऑन दी बोर्ड. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. बॉल तयार होता. शेवटचा अंतिम बॉल होता.
शफल करून आडवा पट्टा फटका खेळायचा जरूर प्रयत्न केलेला. पाकआउट ऑफ द स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, पण योग्य पद्धतीने बॅटवरती नाही आला चेंडू आणि डॉट बॉलची समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 22.00च्या ॲव्हरेजने धाव फलकावरती धावा आता आहेत 66. आणि आता इकडनं जर बघितलं गेलं विजयाकरिता तर मग 113ची गरज होती, त्यामध्ये जोडला धावा 66. त्यामुळे विजयाकरिता आता 47 धावा बनवायच्या आहेत आणि येणारे चेंडू 12. राहुल पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस. अगदी 3 षटकांमध्ये जर बघितलं गेलं तर 22.00च्या ॲव्हरेजने 66 धावा बनवल्यात. आता विजयाकरिता 47ची गरज आहे, त्यामुळे 23.50च्या ॲव्हरेजने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. सो मी म्हणेन की या षटकामध्ये इंटेन्शन तर इतकं बॅटरने ठेवलं पाहिजे की ॲटलिस्ट 23 धावा तरी याव्या, पण 23 प्लस जर आल्या, 25-26 धावा जर आल्या तर मग आणखी दबाव कमी होईल. आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये जर बघितलं तर मी म्हणेन की जर 20च्या आतमध्ये असतील ना धावा तर मग तो बेनिफिट जो आहे तो बॅटिंग साईडला जरूर होईल, कारण की या खेळपट्टीवरती तुम्हाला धावा बनताना दिसतात. कारण की मागच्या इनिंगमध्ये बघा 26, 13, 12, 29 आणि 31 असं षटक पाहायला मिळाले. म्हणजे 3 षटक जे आहेत ते 20 प्लस आलेत, ज्यामध्ये एक तर षटकामध्ये टोटल 31 धावा आल्या. त्यामुळे इथे होऊ शकतात धावा, इकडे धावा बनतात, कारण की खेळपट्टी जर बघितली गेली तर योग्य पद्धतीने बॅटवरती बॉल येतात. तितकेशे चेंडू जे आहेत ते गोलंदाजाला धाव फलकावरती आहेत 66. विशाल आलेत आता गोलंदाजीवरती. पॅनल्टीमेट षटक आहे आणि या पॅनल्टीमेट षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर विशाल आणलं गेलंय. अनिकेतने आपलं स्पेल कंप्लीट केले. अनिकेतच्या स्पेलमध्ये जर बघितलं गेलं तर पहिल्या षटकात 17, मग 23, थोडी महागडी इकॉनॉमी राहिली आहे त्यांची. अनिकेत पहिला बॉल लोवर फुल टॉस होता, फ्रंट फुट वरती आले होते. पहिला पाय जो आहे तो बाहेर जरूर काढलेला, पण बॅटचा अगदी खाली बॉल लागला आणि त्याच्याचमुळे एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 67 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. आता 11 चेंडू आणि 11 मध्ये बनवायच्यात विजयाकरिता धावा 46. 11-46. वेदांत फुल टॉस बॉल होता, ड्राइव्ह करायचा प्रयत्न केला. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल आल्यात आणि त्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर 68 आकड्यावरती. पॅनल्टीमेट षटक आहे, सो इम्पॉर्टंट दोन्ही संघांकरिता. आणखी एक चांगला बॉल, अजून एक चांगला चेंडू हाताळले, स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये बॉल कलेक्ट केला आणि यष्टांवरती डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. आणि पहिला ब्रेक थ्रू मिळताना विकेट पहिला, धक्का क्रमांक पहिला, माघारी परततात फलंदाज. मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. योगेश आलेत क्रमांक 3 वर बॅटिंग करण्याकरिता. 3ऱ्या क्रमांकावरती आपण योगेशला पाहतोय सध्या. फुल टॉस बॉल इथे देखील होता, ऑन साइडला खेळलेत वाईडिश लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक पुढे खूप वेगाने आले आणि त्यानंतर मिसफील्ड झाली बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा 4 मिळतील, चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीनं धाव फलकावरती धावा देखील वाढल्यात, टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 72 या आकड्यावर.
चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत टोटल 4 कंट्रोलमध्ये गोलंदाजी दिसली फारसा जास्त धावा दिल्या नाही कारण की पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 सिंगल आल्या इथे मिसफील्डच्या जोरावरती चौकार आलेला त्यामुळे विजयाकरिता आणखी 41 धावांची गरज आहे ऑप्शनचा बाहेर चेंडू आणि ते मध्ये जर बघितलं गेलं तर वाईटच्या स्वरूपामध्ये एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फळकावरती धावा 73 73 म्हणजे 40 धावा बनवायच्यात आणखी खोलवर टप्प्याचा बॉल अगदी यॉर्कर पद्धतीने बरोबर 3 स्टंप आणि दोन्ही पायांचा मधोमध हाताळला गेला आणि त्याच्यामुळे इथे एक सिंगल आली फारसं काही करू दिलं बॅटरला नाही खरं तर सुरुवातीला वेदांत आक्रमकता दाखवत होता पण आता थोडं शांत ठेवलं या षटकामध्ये आणि तिकडे आणखी एक सिंगल आली आहे खूप चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं कारण की बघा आपल्या फ्रंटलाईन गोलंदाजांच्या अगेन्स्ट खूप जास्त वेगाने धावा आल्या आणि तुम्हाला डेप्थ मध्ये फिनिशिंग करण्याकरिता गोलंदाजीवरती आणलं गेलं जिथे प्रेशर खूप सारं असतं आणि स्पेशली युवा खेळाडू आहे पण त्याने गोलंदाजी चांगली केली आहे आता फुलटॉस बॉल केलाय जरूर ऑन साइडला बॉल अडवण्याचे प्रयत्न करतायत 2 क्षेत्ररक्षक तिकडे पण एकच धाव मिळेल एकापेक्षा अधिक काही नाही आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा जर बघितला गेला तर षटक क्रमांक 4 समाप्त झाला आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा फळकावरती आहेत त्या म्हणजे 75 त्यामुळे विजयाकरिता आता 6 चेंडू आणि 38 पालघर वसई चंद्रगाव मध्ये मान पाहिला स्पर्धेचा
गावदेवी दहिसर आणि रॉयल स्टर्नर्स मीरा रोड दोन्ही संघांचे कर्णधार आपण या टॉस करिता आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडले जाऊयात. करूया टॉस आणि लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील देणार आहोत आणि नेक्स्ट मॅच कडे वळणार आहोत. आणि सन्मान्य मोहनजी भोईर साहेब त्यांच्या माध्यमातून आपण नाणेफेकीचं कौल करूयात. आमच्या टॉस बॉक्स मध्ये मी विनंती करेन साहेबांना की आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे आपल्याला या स्पर्धेकरिता एकवीरा स्पोर्ट्स विशालजी कोळी यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. थैंक यू सो मच डीजे मास्टर. थैंक यू सो मच डीजे. जाऊया दोन संघांमध्ये आपण टॉस करतोय. एका बाजूला प्लेयर ऑफ द मॅच राहुल आपण यायचंय. प्लेयर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपलं